जरी दुवा तुमचा कमजोर असेल तर तुम्ही एखाद दुसरा सामना जिंकू शकता, परंतु या तिन्ही दुवे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण एक बलकट असतील तर तुम्ही फायनलिस्ट टीम मध्ये पोहोचू शकता। गावदेवी वेले संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे, खुश खबर आहे। सुरई गावचे समाजसेवक नामांकित उद्योजक आणि गोल्डमॅन सदादादा म्हात्रे आणि बालाशेठ पाटील यांचे खंदे समर्थक कमलाकर वजीर साहेबांकडून गावदेवी वेली संघाच्या गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे। तुम्ही 6 चेंडूमध्ये 2 विकेट घ्या आणि 2000 रुपयाचं पारितोषिक मिळवा। कमलाकर वजीर साहेबांकडून ही तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज। 6 चेंडूमध्ये 2 विकेट 2000। धन्यवाद। यस, चांगलं पारितोषिक आहे। पाहूया पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी संतोष म्हात्रे एक उत्कृष्ट गोलंदाज टर्न होतोय। या वेळेस दिशा दिलेली आहे, आपण पाहिलं तर अप्रतिम फटका खेळून काढला होता। क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी, आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते। अतिशय हुशारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शांत चित्ताने खेळला जातोय, खास करून प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून। निश्चितच असं म्हटलं जाते की पाण्याला तुम्ही चालणीमध्ये साठवून ठेवू शकत नाहीत, परंतु बर्फाला तुम्ही चालणीमध्ये साठवून ठेवू शकता। याचा अर्थ असा की शांत चित्ताने तुम्ही ज्यावेळेस खेळ कराल त्यावेळेस या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवाल। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज संतोष म्हात्रे तयार होतोय। यावेळेस यशवंत तरे फलंदाजीसाठी येतो। 3 षटकांचा मित्र सामना आहे। आजच्या दिवसामध्ये हाहाकार माजून ठेवलेला पाहायला मिळतोय गावदेवी भादवड संघाने। कालच्या दिवसामध्ये सर्व संघांना पलोकी सलोकडून सोडलं होतं गावदेवी वेले संघाने, आणि असे 2 संघ एकमेकाशी ताकदीने लढत आहेत। पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, आपण पाहिलं तर तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना यशवंत तरेंना सांगून जातोय की आपण पाहिलं तर जागते रहो, निर्धावची सांगता होते। दोन्ही संघ अतिशय बलशाली आहेत, यात मात्र काही शंका नाहीये। दोघांकडे स्किल चांगला आहे, गोलंदाजी फलंदाजी आणि आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण। इथे पाहूया काय घडतंय। यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टर्न केला आहे। बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय। पाहूया काय अंतिम क्षणामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। फक्त एकच धाव घेतली जाते। एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दुसऱ्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते। गोलंदाज संतोष म्हात्रे इथं मात्र आपल्याला पूर्ण अनुभव पणाला लावून इथं गोलंदाजी करावी लागेल। आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर सातत्यपूर्वक खेळ प्रल्हाद नाईक यांचा आपल्याला पाहायला मिळते। त्यांनाही आज इथे तल टोकून चांगली फलंदाजी करावी लागेल। यावेळेस सुडावलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते। एकच धाव मिळते। निश्चित एकेरी दुहेरी धावसंख्या मित्र म्हणेन गावदेवी वेले संघासाठी खूप कारगर असेल, परंतु इथं एखादा मोठा फटका येणं खास करून गावदेवी भादवड संघास गरज आहे। आतापर्यंत धावसंख्या धापलकावरती 3 या अंकावरती लागली गेलेली आहे। अतिशय संत सावध सुरुवात पाहायला मिळते गावदेवी भादवड संघाची। अशा आकांक्षा घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा पाहू शकता संतोष टर्न होतोय। संघ नायकाने टाकलेला विश्वास पूर्णपणे आतापर्यंत पात्र ठरत असताना पुन्हा एकदा पाहूया। या वेळेस मात्र तेच तर्रार चेंडू हाताला होता, परंतु चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये। चेंडू फर्रार सीमारेषे बाहेर येतोय, चौकार। जॉली स्पोर्ट कामतगार संघ आला असेल तर नोंद करायची आहे, उपस्थिती दाखवायची आहे, कारण मेगा फिनाले अंतिम सामना कोण मिळेल या 2 टीम मधून थोड्याच वेळामध्ये आपल्याला चित्र क्लिअर होईल। परंतु आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। जॉली स्पोर्ट कामतगार संघ या स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे। यावेळेस सुडावलाय, मिस टाइम जरूर झालेला आहे। क्षेत्ररक्षक दुरून येतोय, 2 क्षेत्ररक्षक जपावत आहेत आणि दोघांमधून झेल मात्र धरतीला होतोय। दान धावसंख्या मिळते 2, धावसंख्या पुढे सरकते पाहायला मिळते। इथं मात्र पाहू शकता 9 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला, बिनबाद 9 अशी अवस्था इथं मात्र गावदेवी भादवड या संघाची पाहायला मिळते। 3 षटकांचा मित्र सामना आहे।
पहिल्या ओव्हरमध्ये संतोष म्हात्रे यांनी जरूर विकेट मिळवला नाही आहे, परंतु कुठेतरी धावांवरती अंकुश लावलेला आहे. सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा होत्या, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा. अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 9 धावा धावफलकावरती. अतिशय उत्कृष्टरित्या मित्र म्हणून एक गुड अँड वेल षटक हाताळताना पाहायला मिळालं. दुसरा षटक कोणाच्या खांद्यावरती देईल संघ नायक हे पाहण्यासारखं राहील. विश्वास पाटील येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. निश्चितच इथनं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर जो संघ आहे तो गावदेवी भादवड आणि संघाची गोलंदाजी अतिशय भेदक मारायची आहे. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे, खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. विश्वास पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. धावसंख्या 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तर चला थोडासा स्पीडअप करायचा. अंतिम सामना आपल्याला जास्त षटकांचा कसा खेळवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. संपूर्ण दिवस आज आपण पाहतोय सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. अंतिम पडावात आपणही थोडंसं सहकार्य करायचं आहे. या वेळेस खोदून काढलेल्या चेंडूला ऑन साइडला एक धाव कंप्लीट केलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण पैकी झालेले आहे. इथं मात्र पाहू शकता दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं तरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होता, परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. 3 षटकांचा मित्र सामना आहे. 35 धावा तरी कमीत कमी जमा करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वेळ कमी खर्च करून पंचांना विनंती आहे की आपण वारंवार वान करत खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. निश्चितच पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे, वारंवार सूचना केली जाते मंडळाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय विश्वास. यावेळेस सोडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. इथं फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. आपण पाहिले तर एक गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 10 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनल या इव्हेंटची या स्पर्धेची फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे जॉली स्पर्ट कामतगर या संघाने. तर कामतगर संघाने इथे रिपोर्टिंग करायची आहे, कारण यानंतर लगेचच मेगा फिनाले फायनलचा राऊंड इथं खेळवला जाईल. कोण विजेता या स्पर्धेचा आपल्याला थोड्याच वेळामध्ये सापडेल. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाची 320 स्पर्धा यादगार स्पर्धा कोणाच्या नावी कोणाच्या घरात कोणाच्या शोकेस मध्ये सजवली जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ते समजून येईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वेले आणि गावदेवी भादवड एकमेकांशी चुरस घेत असताना लढत घेत असताना पाहायला मिळतंय. पूर्ण स्पर्धेमधून आपल्याला आतापर्यंत हे 3 संघ अव्वल स्थानावरती पाहायला मिळत आहेत. एक तर जॉली स्पर्ट कामतगर, गावदेवी भादवड, गावदेवी वेले. पुन्हा एकदा गोलंदाज सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सोडवलाय. हा चेंडू थांबेल का नाही. सी मार्शे बाहेर षटकार. आल्या आल्या चमत्कार दाखवते, आक्रमण सिद्ध करतोय आणि षटकार वसूल करते. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 16 या अंकावरती
जाऊन पोहोचते. एक तगडा फलंदाज, चांगली क्षमता. पुन्हा एकदा इथं मात्र अप्रतिम फटका खेळला होता, परंतु आपल्या सॉल्यूतूर मध्ये अडवलेला आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट केल्या. जणू काही या हातातून डोळ्यातून चोरून नेलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धाव्याने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. मित्र म्हणून षटक क्रमांक दुसरं चालू आहे. या षटकाराने एक संजीवनी भरली, धावसंख्येला आकार मिळाला आणि 18 या धावसंख्येवरती जाऊन ठेपलं धावफलक. इथनं जर अजून असे एखाद 2 मोठे फटके जर आले तर एक डेंजर झोन मध्ये जाईल स्कोअर कार्ड, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि त्या खेळीसाठी जाणारा संघ म्हणजेच गावदेवी भादवड. विश्वास पुन्हा एकदा तयार होते, टर्न होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. इथेही 2 धावा घेण्याचा मानस आखलेला आहे, मनसुबा आखलेला पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट. 2 धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा ज्या लागल्या गेल्या आहेत त्या म्हणजे 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. कुठेतरी शांत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चालू आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती विश्वास तयार होते. या पहिले चेंडू ऑन साइडला आहे, एकदा पूर्ण केलेले आहे. पाहता पाहता पाहू शकता दुसरी दा पूर्ण होईल का, परंतु नाही आहे. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच जॉली स्पोर्ट कामतगार संघाचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा या क्रीडा मंचावरती, क्रीडा नगरीवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्ये अतिशय दादागिरी करत खेळ त्यांचा मैदानामध्ये प्रस्थापित झालं आणि थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवलं. या 2 संघांदरम्यान जो मॅच चालू आहे त्यातील विजेता संघ त्या संघाशी 2 हात करेल. तर चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, खूप वेळ वाया जातोय. पंचाने विनंती आहे की आपण लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. सतीश थळे येतोय या प्लेस गोलंदाजी मार्क वरती. तिसरं अर्थात अंतिम षटक हाताळण्यासाठी पाहूया. या प्लेस उडवलाय, पाहूया. 1700 कायद्याच्या खाली कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
निश्चितच कोणाला जर फोर व्हीलरची चावी सापडली असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आणून ठेवायची आहे. एक फोर व्हीलरची चावी हरवली आहे, कोणाला जर सापडली असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. इथं मात्र सतीश थले यांच्या पहिल्या चेंडूवरती एक चांगला झेल उडाला आणि अचूकरित्या कलेक्ट केलं गेलं. पहिल्या फलंदाज बाद करण्यामध्ये आपण पाहतोय सतीश थले पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. एकंदरीत आतापर्यंत 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतात. धावसंख्या जी आहे ती 22 या अंकावरती स्थिर आहे. निश्चित चुकीची दुरुस्ती केली जाते. 21 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहूया खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस आपण पाहिलं तर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केलेला आहे. एक चांगला प्रयत्न इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 21 पाहू शकता आपण धावफलकावरती. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे सामन्याला विजय संपादन करण्यासाठी. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळला गेला आहे. लॉंगांच्या रिझन मध्ये एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 22 धावा. निश्चितच बघूया इथनं मात्र अजून कशा प्रकारे धावा जमा केल्या जातील. अंतिम षटक प्रगतीपथावरती आणि गावदेवी भादवड संघाला मात्र मोठे फटके खेळू देत नाहीये. पूर्णपणे बांधून जकडून ठेवलेले आज पूर्ण दिवसामध्ये ज्याने रणांचा पाऊस पाळला, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडताना दिसतात. आतापर्यंत एक बाउंड्री आणि एक षटकार आणि एक चौकार आपल्याला त्यांच्या फलंदाजीमधून पाहायला मिळते. अंतिम षटक सतीश थले पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस तेच तर्रार अतिशय वेगवान चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर एवढा भन्नाट वेग प्राप्त करून दिला की वेगावरती जणू काही स्वार होऊन आलेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सतीश तले जातोय. धावसंख्या स्थिर आहे आपण पाहू शकता धावफलकावरती 22 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ इथं प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी प्रदर्शन. या वेळेस आपण पाहतोय की ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली, फेकी झालेली आहे, परंतु कलेक्शन अति घाई चुकीची पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट होताना इथं मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 24 धावा ऑन बोर्ड. मी तर म्हणेन खूप चांगल्या पद्धतीचा मेंटेन ठेवलेला स्कोर कार्ड पाहायला मिळते गावदेवी वेले संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक 24 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती काय घडते पाहूया. चला घाई करायची आहे, खूप वेळ वाया जातोय. निश्चितच पंचांना विनंती आहे तुम्ही लक्ष घालायचं आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला पॅनलाइज करू शकता असा कमिटीचा तुम्हाला हुकूम आहे. या वेळेस वाड शॉट अतिशय पॉवरफुल चेंडू सी मार्शे गुल षटकार.
ग्रामीण उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील, वरालदेवी ताडाली या संघाचे संघनायक राकेश पाटील, कालीराम भोईर, अंकुश पाटील, सहदेव मामा पाटील, उत्तम म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील आणि इतर आमचे सर्व सहकारी. गंगामाता 40+ गुंदोलीचे अध्यक्ष या स्पर्धेसाठी अपार मेहनत अध्यक्ष गोपीनाथजी पाटील. अगदी पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची स्टेजवर आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. जाऊया आपण मॅच कडे बोलूया. दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. देवीदास म्हात्रे आणि संगणक गुरु थले. 18 चेंडू 31 धावा. या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील. क्रीडानगरीवर उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. बघा 5 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. अजून आपल्याला स्पर्धेचा मेगा फायनल सामना खेळायचा आहे. 15 मिनिटांमध्ये बरोबर 3 ओव्हर इथे कंप्लीट करायचे आहेत. तर गोलंदाजीसाठी प्रल्हाद नाईक. 5 वाजून 4 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला जातोय. सेमी फायनल चा सामना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला अगदी खडे उडवलाय. बघूया शैलेश म्हात्रे जज करतायत. पहिला फलंदाज बाद देवीदास म्हात्रे आउट. नक्कीच बाळ्या मामांचं नाव भिवंडी नाही, ठाणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या नावाचा डंका सध्या वाजतोय. जिथे विषय गंभीर तिथे अगदी आपले बाळ्या मामा नेहमी खंबीर.
बघूया नवीन फलंदाज नारायण पाटील आलेत. दोन बाद 2 5 चेंडू प्रल्हाद नाही. 2 खेळाडूंना परतीचा रस्ता. आता नारायण पाटील आलेत संघाचे माजी संघनायक. इथे चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला आंधी कार्पेट केले. लालचंद तरे चेंडूच्या समोर येतोय. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला नारायण पाटील. धावचित बाद 3-3. अठरा मध्ये 31. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा आले 3. अगदी मॅच इथे कुठेतरी आपल्या संघाच्या दिशेने घेऊन जाताना पहिल्या ओव्हर मध्ये प्रल्हाद नाईक चांगली गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच अगदी या गंगामाता क्रीडानगरी मध्ये वंडरबॉय भिवंडी जगदीश नाईक हे देखील उपस्थित आहेत. बघूया नवीन फलंदाज आलेत अमर पाटील. नक्कीच अमर पाटील येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून सदा मुकादम याचं येणं बाकी आहे. 2 खेळाडू येऊ चालू अंगावामध्ये गावदेवी वेली संघामध्ये दाखल झालेत. त्यामध्ये अमर पाटीलचा उल्लेख करावा लागेल आणि सदानंद मुकादम हरेश भोईर या संघाचे एक खेळाडू आहेत. नक्कीच पार्थ एंटरप्राइजेसचे मालक सूर्यकांतजी पाटील हे देखील संघाचे अगदी खंबीरपणे पाठीशी नेहमी उभे राहिलेत. शैलेश म्हात्रे इथे चेंडूला वळवलाय. बघूया शरद म्हात्रे अगदी इथे नजर हटलेली आहे. मच्छिंद्र म्हात्रे चेंडूचा पाठलाग करतायत. इथे हा नशिबाचा चौकार आलाय आणि हा चौकार बघूया कुठल्या संघाला लक्की ठरतोय. गावदेवी वेले की गावदेवी भादवड. हा फटका चौकाराचा होता का हा प्रश्न चिन्ह आहे. मात्र इथे धावा 4 आलेत. दिनकर भोईर खुश आहेत. गुरु थले संघनायक चौकाराने खाता कोण ओपन केलंय. धावसंख्या 7 धावा. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आरके बिल्डर अँड डेव्हलपर गुंदोली गावचे युवा उद्योजक सुधीर शेठ म्हात्रे यांचे या गंगामाता क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. आरके बिल्डर अँड डेव्हलपरचे मालक 3 स्टार योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे यांच्या नावाचा आपण या बाळेमामा चषकामध्ये हा आकर्षित टॉस बॉक्स पाहतोय. वेलकम 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 सुस्वागतम. सुधीरजी म्हात्रे यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन. गंगामाता गोंदवली 40+ संघाच्या वतीनं बाळेमामा चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गुंदोली गावचे यशस्वी उद्योजक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी सुधीर शेठ म्हात्रे याचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. धावसंख्या 9 धावा झालेत. 31 धावा बनवायचे आहेत. मान्यवरांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असलेला सामना सेमीफायनलचा सामना आहे. गावदेवी वेल आणि गावदेवी भादवड तब्बल 24 संघांना या स्पर्धेमध्ये भाग दिला होता. अंतिम फेरीमध्ये जॉली स्पोर्ट कामतगार हा संघ क्वालिफाय झालाय आणि या सामन्यातून विजेता आणि जॉली स्पोर्ट कामतगार असा अंतिम सामना होईल. इथे चांगला चेंडू अगदी फ्लाइट दिली होती. गुरु थले
यांना कुठल्याही प्रकारचा या चेंडूवर प्रतिकार करण्याची संधी नव्हती. डॉट बॉलची समाप्ती. 9 चेंडू 9 धावा 31 बनवायचे. इथे देखील चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केले. बघूया शरद म्हात्रे चेंडूला एका टप्प्याने उचलत आहेत. मिळेल फक्त एक धाव. नक्कीच आजच्या आपण या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहिला तर आज स्पर्धेला भेट देण्यासाठी मनसे महाराष्ट्र राज्याचे नेते अगदी डीकेजी म्हात्रे साहेब, त्यानंतर गोंदवलीचं वैभव, नक्कीच बाळेमामा साहेब देखील येऊन गेलेत. रमाकांतजी म्हात्रे साहेब मंचावर उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राकेश पाटील आहेत. योगेशजी म्हात्रे साहेब देखील स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. आणि आज नक्कीच यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आरके बिल्डर अँड डेव्हलपरचे मालक गोंदवली गावचे युवा उद्योजक सुधीर शेठ म्हात्रे हे देखील आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावा बनलेत 12. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूमध्ये 31 बनवायचे आहेत अंतिम फायनल मध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी वेले संघाला. इथे चेंडूला उडवलाय. बघूया अगदी चेंडू चाललाय सीमा पार. दमदार षटकार. पाहिलं लावून घ्या. गावदेवी भादवड संघ
अंतिम फायनल मध्ये कोण, भादवाड की वेले, वेले की भादवाड, ज्वाली स्पोर्ट कामतगार संघ वाट पाहतोय. वेलकम ज्वाली स्पोर्ट कामतगार संघ देखील इथे दाखल झालाय. राजूजी काटेकर, शरदजी म्हात्रे आणि ऑल त्यांचे मान्यवर सपोर्टर सर्वांचं शाब्दिक सन्मानी सहर्ष स्वागत. 5 चेंडू 12 धावा. फलंदाज सदानंद मुकादम. 5-12 फटका फसलाय, सेफ लँड होईल. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये शॉट मिड विकेटला चेंडूला एका टप्प्याने उचललाय सुधाकर म्हात्रे यांनी. धावा मिळतील 2 ने धावसंख्या झालेली आहे 21. 4 चेंडू आणि 10 धावा, 31 धावांचं लक्ष्य आहे अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. 4-10. इथे देखील चेंडूला ऑन साइडला उडवलाय. पुन्हा एकदा सुधाकर म्हात्रे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी लेजी पाहायला मिळाली. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे आलेले सुनील म्हात्रे सर. इथे 2 धावा पूर्ण आहेत की अपूर्ण, फलंदाज बाद आहे की सेफ आहे, याचं उत्तर आपल्याला दिले जाईल. 3 स्टार टेक्निकल रूम कडे हा निर्णय सोपवलाय. बघूया तिसरे पंच शिवाजी मडवी आमच्या टेक्निकल रूम मध्ये पोहोचलेले आहेत. बघूया एक्झॅक्ट थोडं आलाय. संजयभाई म्हात्रे यांनी चेंडू पकडलाय, स्टंपला लावलाय. बघूया अगदी स्लो मोशन मध्ये पुन्हा एकदा दाखवलं जाईल. कुशल मुवमेंटचा सामना आहे, दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. 1-1 धाव अगदी सोन्याप्रमाणे आहे. कुठल्याही संघावर अन्याय केला जाणार नाहीये. बघूया फलंदाज धावचित बाद. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट फास्ट केला प्लीज. फलंदाज बाद झालेत अमर पाटील. धाव मिळेल 1, महत्वाचा गडी बाद झालाय. 1 ने धावसंख्या झाली ती 22 धावा झालेत. आता 3 चेंडू आणि 9 धावा. 3-9 ही मात्र चौकार षटकार. बघूया एका मोठ्या फटकेची तर आता आवश्यकता नितांत आहे गावदेवी वेली संघाला. हरेश भुईर नक्कीच वेलेगावचे उद्योजक, ग्रामपंचायत सदस्य आहेत. बघूया स्ट्राइक वर सदा मुकादम आहेत आणि 3 मध्ये 9. इथे या चेंडूवर आता मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. 3-9 जरा स्पीडअप करा. 3-9 इथे स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील सुरेख. मिळतील 2 धावा. 2 धावा नक्कीच चांगला निर्णय पंचांचा. सदा मात्रेला देखील ठाऊक आहे की चेंडू माझ्या अंगाला स्पर्श झालाय, इथे धावून आपल्याला धाव मिळणार नाहीये. 2-7. आता हा चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक. डॉट आला तर गावदेवी भादवर संघाला तिकीट दिलं जाईल फायनलचं. चौकार षटकार आला तर आशा राहील गावदेवी वेले संघाला. बघूया संजयभाई म्हात्रे. 2-7 इथे झेल अप्रतिम. दीपक तरे क्रिकेटचं सूत्र आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे फटका खराब नव्हता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते आणि काय झेल टिपलाय. सदा मुकादम नाराज आहे. अगदी तिथे जे झालं आखलं होतं
ते जाळ्यामध्ये मासा गवसलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता 1 चेंडू आणि 7 धावा. डीजे आनंदोत्सव आपण नंतर साजरा केला तरी चालेल. नक्कीच फायनल सामना देखील 3 ओव्हरचा असेल. 5-4 त्यांचा डिसिजन. चालेल चालेल. नाही 5 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत.